मित्रांनो, प्रत्येक माणसाचं एक स्वतःचं एक अस्तित्व असतं. त्याची स्वतःची ओळख, विचारधारा, व्यक्तित्व आणि आयुष्याकडे पाहण्याचा एक स्वतंत्र दृष्टिकोन असतो. पण अनेकदा आपण समाजाच्या अपेक्षा, जबाबदाऱ्या आणि नात्यांमध्ये इतके गुंतून जातो की आपलं स्वतःचं स्वत्व हरवून बसतो. स्वत्व गमावल्यानं आत्मसन्मान कमी होतो, मानसिक ताणतणाव वाढतो आणि दीर्घकालीन असमाधान निर्माण होतं. मानसशास्त्रामध्ये याला सेल्फ कन्सेप्ट लॉस म्हणतात. जर माणसानं स्वतःची ओळख हरवली तर तो इतरांच्या मतांवरती अवलंबून राहतो आणि त्यामुळे आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि मानसिक स्थैर्य याच्यावरती परिणाम होतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मानसिकतेवरतीच प्रकाश टाकणार आहोत आणि कशा प्रकारे आपण स्वतःचं अस्तित्व टिकवू शकतो हे समजून घेणार आहोत. त्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वत्व म्हणजे काय हे आधी समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, स्वत्व म्हणजे आपली स्वतःची ओळख, आपले विचार, आपल्या आवडीनिवडी, तत्वज्ञान आणि निर्णय घेण्याची क्षमता. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ कार्ल रॉजर्स यांच्या मते व्यक्तीची खरी ओळख म्हणजे त्याच्या स्वतःच्या जाणीवा, अनुभव आणि स्वतःबद्दल असलेलं आत्मचिंतन. जर एखादी व्यक्ती आपल्या मूळ ओळखीपासून दूर गेली तर ती समाजाच्या अपेक्षांमध्ये अडकून पडते आणि स्वतःचं स्वत्व गमावते. डॉक्टर डोनाल्ड विनकॉट यांच्या ट्रू सेल्फ वॉज फॉल्स सेल्फ या संकल्पनेनुसार जर एखादी व्यक्ती बाहेरून समाजाच्या अपेक्षांनुसार वागत असेल परंतु आतून खऱ्या भावना जर दडवत असेल तर ती फॉल्स सेल्फ या निर्माण करत असते. अशा वेळी त्या व्यक्तीला मानसिक तणाव, असमाधान आणि दडपण हे जाणवण्याची शक्यता सर्वात अधिक असते. आता स्वत्व हरवण्याची कारण नक्की काय ते पहा. आपण अनेकदा समाज, कुटुंब आणि मित्रपरिवारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्वतःची खरी ओळख विसरतो. लोक काय म्हणतील या भीतीपोटी स्वतःच्या इच्छांना बाजूला ठेवतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा आत्मसन्मान कमी असतो तेव्हा ती व्यक्ती इतरांच्या मतांवरती अधिक अवलंबून राहते. त्यामुळे स्वतःच्या निर्णयांवरती आपण विश्वास ठेवत नाही. आपली ती क्षमता कमी होत जाते. त्यामुळे आपण स्वतःची स्वत्व हरवण्याची सुरुवात करतो. काही लोक इतरांना सतत आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःलाच विसरून जातात. दीर्घकाळ असं वागत राहिल्यानं स्वतःच्या मूलभूत गरजा ओळखत नाहीत आणि मानसिक तणाव वाढीस लागतो आणि यामुळे आपण स्वत्व गमावतो. त्यानंतर आपण योग्य आहोत का, आपल्या निर्णयानं कुणाला त्रास होईल का, अशा शंकांमुळे लोक स्वतःचे निर्णय घ्यायला घाबरतात आणि पर्यायानं इतरांच्या इच्छेनुसार जगू लागतात आणि यानं ते स्वत्व हरवतात. काही लोक वैवाहिक किंवा कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये इतके गुंतून जातात की ते आपलं व्यक्तिमत्वच बदलून टाकतात. आपली मतं, आवडीनिवडी आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून फक्त समोरच्या व्यक्तीला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात. यानं ते स्वत्व गमावतात. आता स्वत्व हरवण्याचे आपल्या मनावरती काय परिणाम होतात तेही जाणून घ्या. स्वतःच्या ओळखीपासून दूर गेल्यानं मानसिक असंतुलन निर्माण होतं. मानसशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला स्वतःला व्यक्त करता आलं नाही तर ती अंतर्गत तणावानं ग्रासली जाते आणि त्यामुळे तिच्या मनावरती थोडासा त्याचा विपरीत परिणामही होतो. त्यानंतर स्वतःच्या ओळखीवरती विश्वास नसल्यामुळे व्यक्ती इतरांच्या मतांवरती अवलंबून राहायला शिकते आणि त्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता तिची कमी होते आणि आत्मसन्मान खालावतो. स्वतःच्या स्वभावाविरोधात वागत राहिल्यास आयुष्यामध्ये एक प्रकारची पोकळी निर्माण होते. या असमाधानामुळे दीर्घकालीन तणाव आणि चिडचिड निर्माण होते. त्यानंतर स्वतःचं स्वत्व हरवल्यानं व्यक्तीला स्वतःच्या निर्णयांवरती विश्वास राहत नाही आणि ती इतरांना किंवा इतरांवरती अवलंबून राहू लागते. यामुळे आत्मनिर्भरता कमी होते आणि व्यक्तीच्या आत्मविकासाला अडथळा निर्माण होतो. आता हे स्वतःचं स्वत्व जपण्यासाठी नक्की काय करायला हवं हेही जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. तर यामध्ये आपण काय विचार करतो, कसं वाटतं याकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःच्या भावनांचा आदर करायला शिका आणि त्यातून समजून घ्या आणि निर्णय घ्या. त्यानंतर इतरांना खुश करण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःच्या गरजा नाकारू नका.
गरज असेल तेव्हा ठामपणे नाही म्हणायला शिका. त्यानं काय होईल तर त्याने तुमचं स्वत्व जपलं जाईल. त्यानंतर दररोज काही वेळ स्वतःसाठी काढा आणि स्वतःला प्रश्न विचारा. मी कोण आहे? मला आयुष्यामध्ये खरंच काय हवं आहे? काय व्हायचंय हे नाही, तर मला आयुष्यामध्ये खरंच काय हवं आहे? जर मी कोणासाठी आणि का जगतोय याची उत्तरं तुम्हाला मिळाली ना मित्रांनो, तर तुम्ही स्वतःचं स्वत्व कधीच हरवणार नाही. त्यानंतर स्वतःच्या तत्वांशी कधीही तडजोड करू नका. जर एखादं काम तुमच्या नैतिकतेच्या विरोधात असेल तर ते बिलकुल करू नका. काय होईल, फार फार तर तुमचं आर्थिक थोडंफार नुकसान होईल, परंतु तुम्ही जिवंत असाल. तुम्ही जर स्वतःचं स्वत्व गमावलं नसेल तर तुमच्याकडे 2 हात, 2 पाय, 1 मेंदू आहे ना काम करायला. तुम्ही पुन्हा उभं करू शकता, हे लक्षात ठेवा. त्यानंतर स्वतःच्या क्षमतांवरती विश्वास ठेवा. नवीन कौशल्य शिकण्याचा प्रयत्न करा. स्वतःला सतत सुधारत राहा. त्यामुळे काय होईल, तुम्ही स्वतः जिवंत राहाल मनापासून. जर कोणी तुमच्या स्वत्वावरती आघात करत असेल तर त्या व्यक्तीपासून योग्य अंतर ठेवा. मानसिक आरोग्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर चित्रकला, लेखन, संगीत किंवा कोणत्याही माध्यमातून स्वतःला व्यक्त करा. यामुळे तुमचं आत्मभान टिकून राहतं आणि मानसिक समाधान मिळतं. स्वत्व म्हणजे आपल्या अस्तित्वाचा गाभा आहे. ते गमावल्यानं आयुष्याचा आनंद कमी होतो, असमाधान वाढतं आणि आपली ओळख हरवते. मानसशास्त्र सांगतं की मानसिक आरोग्य टिकवायचं असेल तर स्वतःचं स्वत्व जपणं आवश्यक आहे. स्वतःला ओळखा, स्वतःच्या भावनांचा आदर करा आणि तुमच्या जीवनाचं नियंत्रण तुम्ही स्वतःच्या हातामध्ये ठेवा मित्रांनो. यानं काय होईल, यानं तुम्ही जिवंत राहाल मनापासून. तुम्ही तुमचं स्वत्व कधीही गमावणार नाही, कारण एकदा का तुम्ही स्वत्व गमावलं की हे जग तुम्हाला जगू देणार नाही सुखानं, लक्षात ठेवा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.